नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी माझ्यासोबत आहेत आमची वहिनी आणि आपल्या दोन भगिनी. मंडळी आमचं घर तिकडे आहे, तिकडे बघा, ॲलिन दाखव. तर आमच्या परसदारी हे एक शेत आहे जे पावसाळ्यामध्ये पाण्याखाली जाते. ॲलिन दाखव जरा. पावसाळ्यात पाण्याखाली जाते आणि एकदा पाणी सुकलं की इकडे छान गवत आणि हे दुर्वा जे आहे ते रुजतात आणि मग आमच्या वहिनी आणि त्यांच्या जे सहकारी आहेत ते येतात आणि हा दुर्वा काढतात. ॲलिन जवळ जरा जवळून दाखवूया आपण. हे बघा, ह्या जुडी आहेत दुर्व्याच्या. वहिनी, हे आपण कुठे विकायला नेतो? हे दादरला देतात, कधी हे तुम्ही इथे थांबायला देतात ना? तुम्ही कुठे देता? ते पण पावसाळ्यात नाही, ते पण दादरला नेत असतील. अच्छा. त्याच्या पुढे नेत असतील. अच्छा, म्हणजे जातं हे दादरला. हां. तुम्ही डायरेक्ट, आमचे दादा आहेत ते दादरला नेतात आणि ताई जे आहेत ते इतर कोणाला देतात आणि ते दादरला नेतात. मग ह्याचा भाव वगैरे काय आहे? ते कधी 5 रुपयाने जाते, कधी 20ला 3 जाते. हे ते अच्छा, 5 रुपयाला एक जोडी, कधी 20ला 3 जोड्या हां. असं जातात. आणि हे काही विशिष्ट गवत आहे का? कोणतेही गवत आपण काढू शकतो की काही खास गवत आहे? ॲलिन जवळ येऊन दाखव जरा. त्याला दुर्वा सांगतात ते. दुर्वा म्हणतात हां, ह्याला. एका गणपतीला लागते वाटतं. गणपती बाप्पाला वाहिले जाते. हां, देवाला जाते ते, गणपतीला जास्त अच्छा, हे वापरतात. खास असं लुसलुशीत आणि देवाला पसंत आहे असं हे गवत आहे. हे दुर्वा तुम्ही पाहिलं असेल वाडीमध्ये, आपल्या बाजारात तुम्हाला मिळालं असेल, कारण तुम्ही मुंबईवरून बघत असाल किंवा इतर ठिकाणावरून बघत असाल तर हे दुर्वा आमच्या वसई तिकडे देखील एक दादा काहीतरी करतायत बघा, ते देखील दुर्वा काढतायत बहुतेक. इकडची भाजी देखील आपण काढून नेतो ना? हो, नेते ना. हा, दादांचा मागे व्हिडिओ केला होता मी एक. तिकडे आपल्या इकडे काढलेली हा, ती सुंदर भाजी. आमच्या वसईमध्ये कसलं वैभव आहे बघा. आजूबाजूला नजर फिरवली, ॲलिन दाखव जरा. कसा हिरवागार परिसर आहे, निसर्गाने मुक्त उधळण केलेली आहे. फक्त आम्हाला ते सांभाळायचं आहे. कोणापासनं? बिल्डर लॉबीपासनं. तर आपल्या जमिनी विकू नका, त्या कसा तिकडे शेती करा, तर आपल्या जमिनी वाचून राहतील. बरोबर ना? ओके, बाय बाय. धन्यवाद. धन्यवाद.